पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरि हरि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता मा पुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातील 23 अध्याय सुरुवात आहे। या अंतर्गत असणारा शबरीचा उद्धार, शबरी मातेचा उद्धार होणार आहे। हे असणारा उपक्रत असणार आतली कथा असणार गोड निरूपण आहे। हरे हरे। श्री रामचंद्राय नमो नमः। कबंध रूपे दानव धनु पावला होता राक्षस तनु। तो श्री रामे उद्धरुनो केला पावनो तीन लोकी। धनुने केले ऊर्ध्व गमन पुढे श्रीराम लक्ष्मण पंपेशी निघाले आपण। धनुष्यबाण सजोनी श्रीराम लक्ष्मणाती सत्वर पावोनिया पंपा। पश्चिम तीरा सेवे सेवे शिवनिया पंपा पवित्र निरा। विश्रांती सवीर बैसले तेथे शबरीचा आश्रम देखून अति मनोरमा। स्वयाले स्वमित्र राम आल्हाद परम शबरीसी। श्रीराम चरणी लोटांगण भावे वंदिला लक्ष्मण। शबरीसी आल्हाद पूर्ण श्रीराम दर्शन देखोनी। मातंग ऋषीच्या सेवाव्रती शबरीची शुद्धमती। भगवत भाव सर्वाभूती श्रीरामी भक्ती अनन्ये। मातंग ऋषीचे शिष्य निर्मळ पडला असता ती दुष्काळ गुरुसी आणि ती फळमुळा। श्रवळे केवळ श्रमबिंदू श्रमबिंदू पडता जाण झाली सर्वर हे पावन। आठवणीने ते तिचे जीवन नित्य परिपूर्ण शुद्ध जळे। श्रद्धेने सेविता तेथेची आप तत्काळ क्षमे त्रिविध ताप। संसारिक क्षमे संताप सुखरूप स्वानंदे। एकाचे बिंदू पडता क्षिती सुमने झाली नाना जाती। सुकोने नती कल्पांती नित्य टवटविते मगमगित। त्या सुमनाचा घेतावास मनाचा निरसे त्रिगुण त्रास। मग भोगे प्रगट परे सात्य उल्हास जीवशिवा। तिही पुष्पकी सुपुष्पिता वनश्री शोभा शोभा के युक्त। तेही देखोनी श्रीराम संतोषत अति भावात शबरीचा। देखोनी शबरीचा भावार्थ संतोषला श्री रघुनाथ।
मग तिचा व्रतांत पुसत समाधान द्यावया. श्रीराम पुसे आपण शबरी तू वायके सावधान. मी एक ज्ञाता जगविज्ञान हे माविघ्न जिंकले की. ज्ञानाचा ज्ञानाभिमान हेची तापसा महाविघ्न. जेने जिंतिला ज्ञानाभिमान तपवर्धमान तयाचे. तयाच्या तपाची थोरी स्वय भगवंत आज्ञाधारी. तोची तपस्वी या संसारे सुरासुरी वंदिजे. अद्वैत देखिले स्वस्वरूप तेची जिंतिला जाय कोप. आस्ता द्वैत खटाटोप सर्वता कोप जिनवेना. जो पुढिलाचे ढक्क्याचे पडे. जो पुढिलाचे धक्क्याने पडे त्यावरी तो कोपे आवडे. स्वय निरसोनी गडबडे जाडी तो मागे पुढे उगाची निघे. सो जीवा रगडिता दाता बुडे तया कोपाची कडाडे. दाता पाडी की जीवा तोडी तैसे अद्वैती सवडे कोपाशी नाये. जय द्वैताची सुदृढता तो जिंकवेना मोह ममता. द्वैत भावना भाविता मोह ममता निमाली. वरती पावल्या चित स्वरूप ते मन होणे होते सुख स्वरूप. मनी आस्था दुःख संताप केल्याही तप अति मिथ्या. जरी सद्गुरु सेवा सफळ संसार होय मर्गजळ. आयसे न पावती ते बरळ गुरु केवळ अनोळख. जे गुरुसी मनुष्य मानिती त्याची मिथ्या गुरु भक्ती. त्यासी कल्पांती नहे विश्रांती उपदेशे भ्रांती मुख्यत्वे. मंत्र तंत्र जे सांगती ते तोंडीचे तोंडी उपदेशिती. नाही अंतरी निज प्रतीती उपदेश भ्रांती मुख्यत्वे. स्वर्णाचा म्हणती नाग नाग नव्हे ते सोने चांग. तेवी द्रश्ये द्रष्टा दिसे सांग. उपदेशायंग या नाव ऐसिया निजात्म प्रतीती. आहे सफळ गुरु भक्ती सांडोनी ज्ञान. गर्व उद्धती विनीत सर्वाभूती आहे तुक. इंद्रिया कर्माची परवरती तुझा आहे की अकर्तात्मक प्रतीती. ते सकळ वासना होय शांती सुखस्थिती स्वानंदू. ऐसे निजानंद प्रतीती या नाव सार्थक तपस्थिती. निज दे नित्यात्वे देखती मुखे परमार्थी तो एक. ऐसे श्रीरामे पुसता शबरीस झाली पूर्णावस्था. श्रीराम चरणी ठेवणे माथा समस्त तत्वता वृत्तांत सांगत. तुझे होताची दर्शना सफळ तप सफळ ज्ञान. सकळ ध्येय ध्याता ध्यान सफळ अनुष्ठान. आजी माझी सफळ व्रती. आजी माझी सफळ स्थिती. आजी माझी सफळ भक्ती. जे करपे रघुपती आलासी. तुझे करिता नाम स्मरण सहित पूर्वजा उद्धरण. त्या तुझे झालिया दर्शन सफळ जैनाजी माझे. तुझे देखलिया चरण जन्म मरणाची बोळवण. बोळविले मी तुपण सुख संपन्न श्रीरामे. तुझे येता चित्रकुटी हुनी मार्गी उद्धरले मुनी. शरभंगू जाता इमानी म्या प्रार्थोनी पुशिले.
तेने सांगितले मदप्रती तुझ्या श्रमा येईल श्री रघुपती. ते पासोनी अहोरात्री चरण चित्ती दरड धरिले. माझा जाणो निभावार्थ करपे नियालासी करपावंत तरी आजी राहोनी येथ. पूजा यथोक्ता अंगीकारे सुक्षेम सामग्री अति पुनीत म्या किंचित केली असे ते अंगीकारावे श्री रघुनाथ. सका समवेत सुमित्र ऐसे ऐकोनी शबरी वचन संतोषला श्री रघुनंदन. विधियुक्त पूजांगी कारुण वन भोजन स्वे केले. संतोषोनी बोलिला श्री रघुनाथ जे तनुज मुखे तुझे सामर्थ्य ऐकोन आम्ही आलो येथ. तुझे आचरित पावया धनुदानवे जे सांगितले त्याहुनी अधिक म्या देखिले. ऐसे श्रीरामे बोलिले मनानंदले शबरीचे. सद्गुरु मंत्र सामर्थ्य पूर्ण कदा कोमे जना हे वन. सुमनाने सुकले पण नाटे जीवन बहु काळे. सद्गुरुचे सामर्थ्य भले जैसे ऐकिले तैसे देखिले. त्याचे वचन म्या पाळिले तेने देखिले हे पाय. ऐसे बोलोनी उल्हासता श्रीराम चरणी ठेवला माथा. काही एक मी मागे नाता दयावंता ते देई. तुझे घ्यावया दर्शन धरिले ध्येयाचे धारण. तरी तुझे देखिल्या चरण कार्य कोण ध्येयाचे. तरी तुझ देखता श्री रघुनाथा गेली देहाची मोह ममता. तो मी त्यागीन जीवाता करपावंता अद्यापी. देह संगती अमित दोष देह संगती तो शाश्वत ओक. देह तोची महानरक परम दुःख देह संगे. देहाची संगती ऐसी दुःखे नेनो किती. देह संगाची करीन निवर्ती करपे रघुपती अज्ञापी. ऐसे शबरी स्वे प्रार्थुन घातले चरणी लोटांगण. देखोनी तुष्टला रघुनंदन आज्ञा संपूर्ण स्वे देता. ऐकोनी शबरीच्या वचनासी श्रीराम बोले अति उल्हासी. सांडोनी धेलो बासी परलोकासी सुखी जाय. ऐकोनी श्रीराम वचन शबरी घालोनी आसन. निज तेजासी चेतवन केले धन देहाचे. श्रीराम पुण्याची निज शक्ती जाळो निधे स्थिती. शबरीशी कोण लोक प्राप्ती तेही गती अवतारा. जैसे पुण्याचे सामर्थ्य ऋषी तेथे लोक पावत. शबरी पाप पुण्यातीत अति समर्थ श्रीरामे. श्रीराम दर्शनाचे पुण्य दिवे भोगे नये क्षण. शबरी पावली अक्षय स्थान गमनागमन जेत नाही. ऋषीश्वराच्या पुण्य संपत्ती भोग क्षया जाती ते पावती पुनरावर्ती. शबरीस प्राप्ती ते नाही. जेथे नित्य वस्ती श्री सुका जेते वस्ती संकादिका. शबरी पावली तया लोकाश्वादिका निज पूज्ये. श्रीराम दृष्टी पुण्य परिपूर्णा. देह दहने दीप्यमान तिसीन लागोनी
मान केले गमन निजगती जे जाती मान गती ते पावती पुनरावर्ती ते नाही शबरी प्रती अगम्य गती ते गेले श्रीराम दर्शन पुण्य संपत्ती आक्षे सुखाची सुखवस्ती क्षया नवचे कल्पांती निज प्राप्ती शबरीसी श्रीराम देखताची दृष्टी पाप पुण्या पडली तुटी खुंटली जन्म मरणाची गोष्टी आक्षे संतुष्टी शबरिया स्वय श्रीराम कृपा मृती शबरी तरली सुखानुभूती स्वर्गी जय जयकार करती सुमने वरसती सुरसिद्ध या परी शबरी उद्धरण श्रीराम केले आपण एका जनार्दना शरण जग उद्धरण श्रीराम शबरी आश्रमाती विश्राम राम लक्ष्मण बैसोनी तेथ वनसोबा स्वयंपात तवा पूर्व तेथ वर्तले देखो निमर्ग शावाक्षी वदना सीता ठवली मर्गनयना मदन क्षोभला रघुनंदना मनमोहना श्रीराम नित्य निष्काम त्यासी क्षोभला ती काम काम निष्काम आक्रमण काम संभ्रम उदार वसंते वन शोभायमान कोकिळांचे पंचमाला पण ऐकोनी श्री रघुनंदन सकाम संपूर्ण सितार्थी नये हे कोकिळा कुंजळे मदनाचे दुर्दर्बान हृदय बिंबी विंदी ते दारुण द्वंद संपूर्ण हा करीतो लक्ष्मणा करिगा निवारण कोकिळा न सांडिती कुंजन माझे नायके हा वचन रघुनंदन कोपला याचे खुंटवद ते वचन यासी पडो दृढ मौन रागे क्षोभे रघुनंदन शाप दारुण स्वयवदला कोकिळा विनवी हाती दीन सयची तुष्टला रघुनंदन वस्तंती तुझ मधुर वचन एरवी मौन सर्वदा लक्ष्मण माझे सन्मुख दृष्टी मर्ग रमतो मर्गी पाठी मद काम क्षोभोनी हट्टी दोंद दृष्टी हा माझ्या मूर्खत्वाच्या गोष्टी सांगतो मर्गीच्या कर्णपुटी सीता हरविली गोरटी मूर्ख सृष्टी श्रीराम पशु पक्षी काम कपोता काग कपोता स्त्री पासो निने परता वनी सांडो निगेला सीता मुखे मूर्खता श्रीरामी हातीची हरवणी सीता वनी रडत भोवतो आता श्रीरामा ऐसी मूर्खता मज सर्वता सेना मी सांडो निज कांता श्रीराम ऐसा नवचे परता ऐसिया माझ्या निंदेकता मर्ग सांगतो मर्गे पासी देखो नि मर्गाचे मैथुना श्रीरामे शापिला ते क्षोभुना तुझ करिता आधार गमन गाये प्राम जातील ऐकोनी दुर्धर शापयुक्ती मर्ग श्रीरामाये कापुळती सवेची तुष्टला करपा मृती शाप निवृत्ती स्वयवदे घंटा पारदीचे राती घाये तुमचे प्राण जाती रवी विचरता स्त्री प्रति सुख संभूती स्वानंदे उन्मत कामे काम का गजीसी क्रीडे देखो निमद गज सीतेची लावो लिलाज नाचे भोजे स्त्री संगे जेवी मी प्रेमे आश्वासी सीता तेवी तो सोंड ठेवितो गजीचे माता मद उपासितो रघुनाथा श्रीकामता उन्मत सीता पुस्ता गजासी काही न बोले श्रीरामासी गज किरडतो निज गजेसी तेने श्रीरामासी कोपाला श्रीरामे क्षोभोनी आपण शाप दिदला दारुण गजीसी करिता काम रमन स्त्री संगे प्राण जाईल गजी गज दिनवदन दोघे प्रार्थिती रघुनंदन त्याचे निवचने संतोषुन शाप मोचेन स्वयवदला गजीसी करिता मैथून तू पडसी आचेतन गजीचे माथा घालिता जीवन तुझा प्राण वाचेल गजी तुझ पुरवील तृण त्याचे केल्या भक्षण 7 दिवसा सावधान वनयोरण तू करीसी तया नाव गजपोशे जायसे मिरविशील भोजन
ऐकता सुखी झाला गज, तेने सहजे सुख झाले. अद्यापि गज मैथुन तेथे हे चालते विंधान. बाप विनोद श्री रघुनंदन विचित्र विंदान करीतसे. पाहे का पाहे पा लक्ष्मणा येत, मयुरी मयूर संयुक्त. नरते करी मनोन्मथ, थोन्मता मज ही कामार्थ करोनी. मयुराची निज पत्नी नाही, राक्षसी नेली हिरोनी. मनोनी नाचे गिरकागनने, वाकुल्या दुरोनी मज दावे. म्या सीता हरविली वनी, मज दुखिता ते देखोनी. हा नाचतो घेओनी, पत्नी रामे कोपोनी शापिला. मज दुखिता ते देखता, दोघे नाचती उन्मत्ता. तुझ येईल नपुसंकता, अंग संगता तुम्हा नगडे. ऐकोनी शाप वचन, मयूर विनवी आती दिन. मयुरीने धरिले चरण, शाप मोचन श्रीराम दे. सीतेचे योगे जाण दुःखी होसी तू रघुनंदन. आम्हा पक्ष्याचा पाड कोण, दुःख दारुण पाहयासी. ऐसे ऐकूनी मयूर वचन, श्रीराम झाला सुप्रसन्न. दोघे नर्त्या माने सुख संपन्न, चक्षुवीर्ये पूर्ण सुखी तुम्हा. पाहे पा लक्ष्मणा विपरीत, काळा कावळा पत्नी समवेत. मज दुखिता वाकुला दावित, स्वय किरडत पत्नीसी. श्रीराम सीता पुसे कागासी, दोघे न बोलती श्रीरामासी. श्रीराम एक क्षोभोनी आवेसी, त्या दोघासी शापिले. जन्मामध्ये एकदा जाण तुम्हा दोघा होय मैथुन. पुढती नगडे स्त्री संगम होती संपूर्ण कागवंद्या. अद्यापि कागाच्या कागदेई, दुसरा गर्भ संभव नाही. कागवंद्या म्हणती पाये, लोकी तीही कागासी. श्रीराम चक्रवाक्य देखता, नैनी एकाग्र विचरती. पै दोन्ही परती नोयती, दक्षिणी गमना गमनी एकत्र. या लोकी सुखे सुखिया, पाहता दिसे चक्रवाकिया. रूपासय जैसी छाया, तैसी भार्या अनुगत. चक्रवाकीसी सांगे कथा, श्रीरामे हरविले सीता. मी पत्नीसी नहे परता, श्रीराम मूर्खता मज नाही. वनी एकही सांडी कांता, मुखे मूर्खत्व याचे माता. हे ज्ञान नाही श्री रघुनाथा, निज मूर्खता इलपत. श्रीराम मूर्ख शिरोमणी, कान गेला निज पत्नी सांडोनी. तिज लागे अति दुःखी होनी, वनोनी इंडत. निज पत्नीसी क्रीडता, देखोनी पुढिलाची एकांता. क्षोभ उपजे श्री रघुनाथा, उपशापतता धरिना. श्रीराम सीता पुसे त्यासी, तेन बोलती श्रीरामासी. योग पावाला हरणीसी, चक्रवाकासी शापिले. चक्रवाके तळमळती, दोन्ही येती काकुळती. आमची अवधारी विनंती, कृपामूर्ती श्रीरामा. सीतेची योग गती, तुझ नसावे श्री रघुपती. तो योगा मा प्रती, कैस्या रीती कंटवे. यावनी श्री रघुनाथा, अवश्य करी आमच्या गाता. तुझे निहाते मरता, सुख स्वरूपता मासी. सुखे सोशेल अंगभंग, परिणसावे स्त्रीयोग. विनंती ऐकताची चांग, श्रीरामायंग तुष्टला. दिवसा दोघा अंग संगती, योग पावाल हे पैरात्री. परियोगी योग शब्द संगती, शाप निर्मुक्ते श्रीरामे. श्रीराम पंपात्री, सीता विरहाचे अंतरी. वदला विचित्र कुसरी, लीलावधारी. श्रीराम मिथ्या सीता योग प्राप्ती. मिथ्याची ती विरह शक्ती. सत्यत्वे दावी श्रीराम रघुपती. श्री रघुपती शाप उपहती अनुवादे. सर्वाभूती श्रीराम सद्रूप. मिथ्या योग मिथ्या शाप. मिथ्या विरहाचा प्रताप, चित स्वरूप श्रीराम.
श्रीराम ज्ञान विज्ञानाभिव्यक्ती, श्रीराम निर्विकल्प ब्रह्ममूर्ती, श्रीराम चिन्मात्र दासरथी, सीतापती प्रब्रह्म, सीताधे श्रीराम ध्यान, सीताधे श्रीराम ज्ञान, सीता चैतन्य श्रीराम चैतन्य, दोन्ही अभिन्न एकत्वे, श्रीराम चित्त स्वरूप स्थिती वर्णिता शास्त्रे मोहनावती, श्रुती पडतल्या नेती नेती, माझी वचनोक्ती ते काय, पुढील कथानुसंधान येतो ऋषीमुखा ते गमन, करावया सुग्रीवासी स्वजने, श्री रघुनंदन उद्धत, लक्ष्मण पाये सावची, तहा ऋषीमुख महापर्वत, येथोनी समीप दिसत सुशोभित फळी पुष्पी, ऋषीने यज्ञ याग केले यथ, या लागी ऋषीमुखे आते म्हणत, सुग्रीव वसताये येतेथ प्रधानयुक्त भयभीत, वाळी भय भयभीत सुग्रीवा वसे ऋषी मुखात, वाळीस ऋषी शापे दे, वाळीस ऋषी शाप देत, नहे सामर्थे तेथ यावया, सुग्रीवाची घ्यावया भेटे, येथून निघाला उठा उठी, वाळी भयाची निवटोनी गोष्टी, देऊ सुख संतुष्टी सुग्रीवा, भार्या हरोनी सुंदरी वाळीने, सुग्रीव गांजिला बारी, श्रीराम गांजिल्याचा कैवारी, धनुर्धारी करपाळो, संपले अरण्य कांड कोड, किष्किंधा कांडाती गोड, त्या कथेचे सुख सुरवाड, सुरते वारंवार परिस्थिती, पुरोनी भरताचे कोड, पादुका देवनी सुरुवात, त्याचे प्रेम वाढोनी गोड, अरण्य कांड संपविले, विराध राक्षस प्रचंड, ज्याचे रावणा भय उतंड, श्रीरामे त्यासी करोनी दुखंड, अरण्य कांड संपविले, शर्मंग महामुनी वाड, भेटी देवनी केला निवाड, देवनी निज सुख निज सुरवाड, अरण्य कांड संपविले, सांबा करोनी दुखंड, शूर्पणखेचे नाशिक खंड, सकर्ण इटंबोनी तोंड, अरण्य कांड संपविले, पंचवटी रणवितंड, खरदूषणा छेदोनी मुंड, त्रिशराचे ठेचो नितोंड, अरण्य कांड संपविले, माया मर्गे छळिता दृढ, कपटी मारीच मारिला सुदृढ, जाणोनी भविष्याचे वाड, अरण्य कांड संपविले, रावणे जटायू खंड वितंड, दुःखी पसरो निपाडिला तोंड, श्रीराम सुखी करोनी अखंड, अरण्य कांड संपविले, सीता सुद्धीचे कैवाड, विलाप रूप श्रीराम गोड, पुरोनी पार्वतीचे कोड, अरण्य कांड संपविले, एका जनार्दना शरण, श्रीरामे शबरी उद्धरण, केले अरण्य कांड संपूर्ण परिपूर्ण, श्रीरामे खबंदाचे छेदोनी बंद, तोही मुक्त केला शुद्ध, एका जनार्दने परमानंद, स्वानंद कंद श्रीराम, संपले अरण्य कांड गोड, पुढे किष्किंधा कांडाती प्रचंड, श्रोते परसू परिसोत निवाड, सुख सुरवाड रामायणी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्य कांडे काकार्टिका शबरी उद्धरणम नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः, पुंडलिका वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय, सब संतन की जय, पवन पुत्र हनुमान की जय,
जय जय रघुवीरा समर्थ। हरे हरे श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय। हरे 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 ओम तत्सत्। हरि ओम शांति शांति।